नमस्कार. रंदे भैया शेळी पालन फार्मवरती स्वागत आहे. शेळ्या थोड्या वेगळ्या दिसतील, सगळं काही वेगळं दिसतील आणि व्हिडिओ ही खूप दिवसानंतर बनवतोय, पण ठीक आहे. हे बघू शकता, आजचा टॉपिक आहे की कळपामध्ये बोकड का ठेवू नये. नमस्कार, मी रंदे भैया शेळी पालन फार्मवरती स्वागत करीत आहे. मित्रांनो, बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते. झाला 1 महिना तसा बिमार होतो आणि 15 दिवस थोडं सिरियस होतो. काय झालं काय नाही झालं ती त्याविषयी सोडून कोणीही कृपया फोन करून विचारू नये की रंदे भैया काय झालं काय बिमारी आली ती, कारण उत्तरं देऊ परेशान झालेलो आहे मी ऑलरेडी. तुम्हाला काय कामाचा मेसेज असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. चला पुढं जाऊयात. आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे की कळपामध्ये बोकड का नसावा. हे बघा, कळपामध्ये बोकड का नसावा म्हणजे काय. तुम्ही म्हणशाल अरे रंदे भैया बोकड नाही ठेवला तर मग शेळ्या लागवड कशी होईल, पिल्लं कशी होतील. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की वर्षभर बोकड तुम्ही कळपात ठेवू नये. आणि दुसरी गोष्ट, कळपात बोकड नाही बी ठेवला तरी चालतो असा डायरेक्ट. तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला लागवडीची आवश्यकता आहे तेवढ्याच दिवस बोकड हा शेळ्यांमध्ये सोडायचा. म्हणजे काय, चला सविस्तर सांगू. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बरेच व्हिडिओ माझे बघितले, त्याच्यामध्ये मी सांगत असतो की आपण फक्त एप्रिल मे महिन्यामध्ये बोकड आणतो आणि मे महिन्यामध्ये बोकड आणल्यानंतर किंवा एप्रिल महिन्यानंतर बोकड आणल्यानंतर एकदा शेळी लागली की आपण बोकड विकून टाकतो. मग तुम्ही म्हणता अरे रंदे भैया असं कुठं जमतं, दरवेळेस बोकड घ्यायला कुठं जमतं आम्हाला, आमचं नाही जमत असं तसं. भाऊ, तुम्हाला जसं जमल तसं करा. एप्रिल मेला तुम्ही बोकड सोडा आणि त्याच्यानंतर बोकड हा घरी बांधून ठेवा. पण 12 महिने कळपामध्ये बोकड मोकळा सोडू नका. त्याच्या मागचे कारणं तुम्हाला सांगतो. हे बघा, सगळ्यात पहिलं कारण, कंटिन्यू कळपात बोकड असल्यामुळं कंटिन्यू लागवड ही होत असते. ही गोष्ट ध्यानात ठेवा. कंटिन्यू लागवड म्हणजे काय, शेळी वेली 21 दिवस झाले लगेच शेळी लागून जाते, हिटवर येऊन जाते. बरेच लोक म्हणतात अरे रंदे भाई आत्ता शेळी गेली होती, आता लागली, हिला उलटायसाठी काय करू, कोणतं औषध आहे सांगा. असे बी फोन येतात. ज्यांना अडचणी येतात, जे शेळ्यावाले, त्यांना हा पॉईंट कळत असेल माझा की मी नेमकं काय समजावण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, तुम्ही कळपामध्ये काही पाठी ठेवतात बघा मोठ्या करण्यासाठी, किंवा पुढच्या वर्षी तुमच्या कळपामध्ये एक मस्तपैकी ब्रीड तयार होईल, घरच्या पाठी तयार होईल, ज्या तुम्ही मग 10 वर्ष तुम्हाला बदलायचं काम नाही, अशा पाठी तयार करतात. जसं की हे बघा, समोरची पाठ बघू शकता कशी झाली रप्पस. अशा पाठी तयार करण्यासाठी ठेवता. पण काय होतं, ह्या पाठीमध्ये जर बोकड असेल, त्या पाठी 4-4, 5-5 महिन्यातच हिटवर येऊन जातात आणि लागून जातात. आणि मग जेव्हा येतात 12 महिन्याच्या आतच पाठी येऊन जातात. म्हणजे त्यांचं वय स्वतःचंच 12 महिने झालेलं नसतं आणि त्या शेळ्या येऊन पडतात, जणून पडतात, पिल्लं देऊन पडतात. आता त्याचा प्रॉब्लेम काय होतो, ते 2 प्रॉब्लेम ऐकून घ्या. पहिला प्रॉब्लेम, पाठी लवकर लागवड झाल्यामुळं त्यांची हाईट बारीक राहते, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय, लवकर लागवड झाल्यामुळं किंवा वेल्यामुळं त्यांना दूध भरपूर मिळत नाही, पिल्लंसुद्धा बारीक बारीक होतात. म्हणजे त्याचा उपयोगच होत नाही. थोडक्यामध्ये 10 पाठींमध्ये 5 पाठींची पिल्लं तर फेलच जातात, कारण त्यांचा उपयोग होत नाही. 8 महिने 12 महिने सांभाळावी लागतात कुठंतरी, तेव्हा ते पिल्लं विक्रीसाठी येतात. मग त्याच्यापेक्षा ती पाठ 2-4 महिने वाढव, एक्स्ट्रा सांभाळायची व्यवस्थित, आणि मगच तिला बोकड लागवड करायचा, हा मला सगळ्यात बेस्ट उपाय वाटतो. मग रंदे भैया बोकड करायचं काय बोकडाला. हे बघा, सगळ्यात एक महत्त्वाचा मेन मुद्दा म्हणजे काय, कळपात बोकड नाही ठेवायचा, हा सगळ्यात पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, तुम्हाला ज्या वेळेला लागवड करायची आहे आणि लॉटमध्ये लागवड घ्यायची कधी बी ध्यानात ठेवा. मग तुम्ही म्हणशाल मग लॉटमध्ये शेळ्या हिटवर थोडीच येतात रंदे भैया. येतात, 100% येतात मित्रांनो. म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी, आता ऐका. जर तुमच्याकडे 10 शेळ्या आहे आणि त्या शेळ्यांमध्ये तुम्ही जर बोकड सोडला, त्या शेळ्या मित्रांनो बोकडाच्या वासानं 8 दिवसाच्या आतच हिटवर येतात. कारण बोकड हा एक पर्टिक्युलर पद्धतीचा वास सोडत असतो आणि त्या वासामुळं शेळ्या ह्या 8 दिवसाच्या आत सगळं हिटवर येतं. एक आली की दुसरी आली की तिसरी. त्याच्यामुळं लॉटवर जर तुम्ही गंमत घेतली तर सगळ्यात बेस्ट. त्याचा फायदा काय होणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा बरं का. आता हे बघा, एकतर एका लॉटमध्ये जर तुमच्या फार्मवरती पिल्लं झाले तर संगोपनाला तुम्हाला अडचण येत नाही, ही गोष्ट सगळ्यात पहिली ध्यानात ठेवा. म्हणजे काय होतं, एक लॉटमध्ये संगोपन झालं तर पिल्लांना चारा, पाणी,
त्याच्यानंतर तुम्हाला काय औषधं वगैरे करायचे असतील ते एकतर वेळेवर आणि टप्प्याटप्प्यात करता येतात। दुसरा मुद्दा म्हणजे काय, त्या पिल्लांना विक्रीचं नियोजन सगळं एक सोबत जर झालं तर तुम्हाला बरं पडतं। म्हणजे काय, हे बघा, माझ्या हातामध्ये दर हप्त्याला 10 दिवसाला 5,000 ते 7,000 रुपये दुधाचं पेमेंट येतं। पण त्या पेमेंटचा उपयोग काहीच नाही, कारण त्या पेमेंटच्या हिशोबानं आपण नियोजन करून ठेवतो, मग ते पेमेंट आलं का दुसऱ्या दिवशी गायब। किती पैसे आले याचा हिशेब नाही, आले का चालले। पण त्याच जागेवर जर समजा एकखट्टी 50,000 रुपये जर माझ्या अकाउंटवर आले तर त्या 50,000चं काहीतरी एक मुद्देसूद काम होतं। समजा मला शेड बांधायचं आहे तर मग मी एकखट्टी पत्रा घेऊन येतो, काहीतरी स्टील आणतो, काहीतरी विटा आणतो। मग असं एकखट्टी जर पिल्लं विक्री झाले तर तुमचा काहीतरी फायदा होतो। कारण तुम्ही सिंगल पिल्लू 5,000ला सोडून 10,000ला जरी विकलं आणि दर हप्त्याला 10,000 जरी आले तरी त्याचा उपयोग होत नाही मित्रांनो, ध्यानात ठेवा। हां, पैसे तुमच्या खर्चात येतात, मान्य आहे, 100% मान्य आहे, तुम्ही फालतू खर्च करणार नाही, 100% तुमचे पैसे घरातच जाणार। पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, एकखट्टी आलेला पैसा, मला आपल्या महाराष्ट्राची मानसिकता माहिती आहे, महाराष्ट्राची जाऊ द्या, जेव्हापासून मी स्वतः म्हणजे एक झाले वर्ष 12 महिने तेव्हापासून घराचा कारभार बघतोय, तर एक अनुभव तर त्याच्यातून मला आला की तुमच्याकडे असे सुट्टे पैसे कितीही दिले ना तर त्याचं मॅनेजमेंट होतच नाही। आणि मी अभ्यास करतोय, मी जेवढ्या लोकांसोबत बोलतो ना, अरे रणदे भाई किती पैसे आले तर कमीच पडते, मॅनेजमेंट चुकतं तुमचं। त्याच्यामुळं एकखट्टी पैसे आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील लोक, भारतातील लोक किंवा समाजातील लोक मॅनेजमेंट करू शकता बघा। थोडेफार जास्त पैसे एकखट्टी जर आले ना तर मग कुठंतरी ते वाया जाण्यापासून वाचतात, हे एवढी एक गोष्ट मला कळली। त्याच्यामुळं तुम्हीही काय करायचं, एक लॉटमध्ये पिल्लं जर घेतले तर तुम्हाला तो एक फायदा सगळ्यात बेस्ट होईल, ही गोष्ट ध्यानात ठेवा। कळपात बोकड कंटिन्यू जर नाही ठेवला तुम्ही तर बकऱ्याही तंदुरुस्त राहतात। पुन्हा ते बोकडचं बे 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 तुम्हाला ताण देत नाही बोकड वर्षभर, पाठी कधीही लागवड होत नाही, मग पावसाळ्यात पिल्लांचं टेन्शन नाही राहणार तुम्हाला। त्याच्यानंतर असे बारीक मरतुकडे पिल्लं होण्याचं टेन्शन नाही राहत, इनब्रीडिंगचे प्रॉब्लेम नाही होत। तुम्हाला जो बोकड पाहिजे, ज्या शेळीला जो बोकड लावायचा तोच बोकड ठेवता येतो, ही गोष्ट बी तेवढीच बेस्ट आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा। हां, ज्याच्याकडून मॅनेजमेंट होते, हे बघा, ज्याचं बंदिस्त आहे 100% तुम्हाला दुसरीकडे बोकड आणायला जायचं म्हणजे थोडंसं मुश्किल पडतं। पण मग तुम्ही काय करू शकता, हे बघा, बोकडाला स्पेशल कप्पा करायचा, ज्या वेळेला तुम्हाला शेळ्या लागवड करायच्या त्या वेळेला मिक्स करून द्यायचा, लागवड झाल्या का बोकड वेगळा, कंटिन्यू त्या पाठींमध्ये सगळ्या शेळ्यांमध्ये जर मिक्स ठेवला तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येईल, ध्यानात ठेवा। तोच प्रॉब्लेम नाही, तुमच्या मोकळ्या कळपामध्ये जर बोकड असलं तर लहान पाठी खाली राहू शकत नाही, त्या लागूनच जात्या। तुम्हाला जर शेळ्या लावायच्या नसल्या त्या शेळ्या बी लागून जात्या आणि मग ते सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला येतात, ही गोष्ट ध्यानात ठेवा। आणि त्याचा उपयोग होत नाही मग। तर या गोष्टी आहेत, हा मुद्दा होता आजचा की कळपात बोकड का ठेवू नये। आणि अजूनही बरेचसे पॉईंट मी घेऊन येणार आहेतच आता इथून पुढं, टेन्शन घेऊ नका। प्रशिक्षण आपण आपल्या स्वतःचं चालू करणार आहे आता, ते मी बऱ्याच दिवसापासून बोलतो आहे, मी त्याच्यावर कामही केलं, तयारीही झाली पूर्ण, तब्येतीनं ऐन वेळेवर साथ सोडली आणि काही कागदपत्री काम बाकी आहे, ते काम झालं। आता ते कामालाच वेळ लागतो आहे, बाकी दुसरं सगळं कंप्लीट झालेलं आहे जवळपास। कागदोपत्री काम झाले की मग आपल्या फार्मचं कामचं आपण चालू करणार आहे। फार्म तयार झाला की मग बघू। आता आपण एवढ्या शेळ्या आपण ह्या आता घरासाठी ठेवलेल्या आहे, ह्या काही व्यापाराच्या शेळ्या नाही आहेत। हे टोटल तुम्हाला जेवढ्या दिसतील हे बघा, मोजून दाखवतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 शेळ्या आहे मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट, एक 10 मेंढ्या आहेत। तर अशा आपण म्हणजे जवळपास टोटली 32-33 जनावरं हे आता घरी ठेवलेले पाळायला। व्यापार सध्याच्या काळात एक 15-20 दिवस बंद आहे, जेव्हा चालू होईल तेव्हा मी सांगाल तुम्हाला व्हिडिओमध्ये। आणि तसं तुम्ही कॉलिंगवर वगैरे इंस्टाग्रामवरती रोजच्या व्हॉट्सअप स्टेटसवर तुम्ही बघू शकता। धन्यवाद, बाय बाय, लव यू ऑल।